नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळी उठल्यावर पसारा दिसण्यापेक्षा स्वच्छ आणि चमचमतं किचन दिसलं तर किती छान वाटतं, नाही का? तर त्यासाठी बघा खूप काही असा वेळ लागत नाही. रात्रीची फक्त 25-30 मिनिटे पुरेशी असतात. तर चला, जेवणानंतर मी माझं किचन कशाप्रकारे आवरते तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी इथे माझं काय चालू आहे, तर किट्टूला बघा ड्रॅगन फ्रूट ना खूप आवडतात. तर यांनी येता येता तिच्यासाठी ना ड्रॅगन फ्रूट आणलेले होते. आणि ज्या काही बघा अशा छोट्या छोट्या ज्या कॅरी बॅग्स असतात तर त्यांना फेकून न देता त्यांना ज्या छोट्या छोट्या डस्टबिन असतात, म्हणजे किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये छोट्या छोट्या ज्या डस्टबिन असतात तर त्यामध्ये आपण त्या ठेवल्या की त्या स्वच्छ करायला ना बरं पडतं. तर अशा प्रकारे एक हे जे काम आहे तर ते माझं नेहमी चालू असतं. आणि सकाळ संध्याकाळ बघा किचनमध्ये ना स्वयंपाक जो आहे तर तो न चुकता बनवावा लागतो. बाकी इतर कुठलेही जे कामं आहेत तर ते आपण स्किप करून देऊ शकतो, पण स्वयंपाकाचं जे काम आहे तर ते कधीही स्किप होत नाही. तर आज मी ना रस्सम राईसची जी रेसिपी आहे तर ती बनवणार आहे. आणि ती बनवल्याच्या नंतर पोळ्या वगैरे काही असा बनवण्याचा प्रकार असत नाही, पण आमच्या इथे सासूबाईंना पोळ्यांशिवाय होत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी इथे जी पीठ आहे तर ते मी मळायला घेतलं. नाहीतर बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ना सायंकाळच्या पोळ्या बनवायचा कंटाळा येतो. तर त्यावेळेला कधी आपण मसाले भात, कधी खिचडी, कधी टमॅटो राईस, कधी ही जी रेसिपी आहे रसम राईस, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल असतात की पोळ्या बनवण्याचा आपल्याला कंटाळा आला तर या सगळ्या गोष्टी आपण बनवू शकतो. तर चला, आज मी ना रसम राईस बनवणार आहे. त्याचीच अगदी शॉर्टकटमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा तेलामध्ये ना राई जिरं टाकलं, हिंग टाकला, त्यानंतर जे मिरे असतात ते टाकले, हिरवी मिरची, लाल मिरची आणि सोबतच कढीपत्ता टाकला. यांना ना अगदी हलक्या याच्यावर परतून घ्यायचं. आणि सोबतच बघा जो हा लसण असतो तर लसणाचा थोडासा कूट करून घ्यायचा आणि तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा. त्याआधी ना डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेले होते, म्हणजे त्यांना धुवून घेतलं आणि भिजत घातलं. एक 5-7 मिनटं भिजवलं तरी चालते. आणि सोबतच थोडीशी चिंच वेगळ्या भांड्यामध्ये भिजत घातली होती. तर इथे बघा फोडणीमध्ये मी सोबतच कांदासुद्धा टाकून घेतला, टोमॅटोसुद्धा टाकून घेतले. आणि अगदी लाईट याच्यावर ही जी फोडणी आहे तर ती आपल्याला करायची आहे. खूप काही असं म्हणजे खूप परतायचं नाही किंवा खूप असं डार्क होऊ द्यायचं नाही. आणि त्यानंतर जे बेसिक मसाले असतात तर ते बेसिक मसाले घालून घेतले. त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि जी धनेपूड असते तर ती घालायची. पुन्हा आणखी हलक्याशा याच्यावर सगळं असं परतून घ्यायचं. आणि जे डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेले होते यामध्ये ना मी तुरीची डाळ घातलेली आहे. आणि रसम राईसमध्ये तुरीची जी डाळ आहे तर तीच घातली जाते. तर ती भिजत घातलेली होती. तर त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि या फोडणीमध्ये हे सगळं ओतून घेतलं. आणि सगळं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये ना थोडासा जो सांबार मसाला असतो तर तो टाकायचा. थोडासा म्हणजे 1.5 चम्मच मी इथे सांबार मसाला घातलेला आहे. 4-5 लोकांच्या हिशोबाने इथे जे रसम राईस आहे तर तो मी बनवायला घेतला आहे. आणि ज्या मेजरमेंटने आपण डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या 4 गुणा जास्त, म्हणजे 4 पटीने जास्त आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर 1-2 शिट्ट्या, म्हणजे 2 किंवा 3 शिट्ट्या पुरेशा असतात. तर 2-3 शिट्ट्यांमध्ये हा जो रसम राईस आहे तर तो छान असा बनून जातो. आणि खायला ना खरं सांगते इतका चविष्ट लागतो. आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना तुम्ही नक्की बनवून बघा. तर 2-3 शिट्ट्यांवर हा जो भात आहे तर तो चांगल्या पद्धतीने शिजला आहे. त्यानंतर जे चिंचेचं पाणी आहे तर ते कुकरचं झाकण आपण उघडं केलं की त्यानंतर त्यामध्ये ना चिंचेचं पाणी टाकायचं. म्हणजे आधीच टाकायचं नाही, कुकर आपण खोलला की त्यानंतर मग त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हिरवा सांबार टाकायचा. तर इतका छान वाटतो आणि इतका चविष्ट वाटतो खायला. तुम्ही नक्की बनवून बघा. तर त्यानंतर सुरू होते मग किचनची जी खरी मेहनत आहे तर ती. खरं तर हा व्हिडिओ बघा मी इथपासूनच चालू करणार होते की जेवण सगळं आटोपलं की त्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करणार होते. पण ही जी रेसिपी आहे तर ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कारण खरंच ना म्हणजे इतकी छान वाटते. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर म्हणजे खूपच म्हणजे खूप अशी चविष्ट रेसिपी आहे ही. तर तुम्ही नक्की बनवून बघा. त्यानंतर बघा जे काही जेवणाचे भांडे होते तर ते सगळे ना आधी खाली करून घेतले मी. कारण आपण कधी कधी काय करतो, कंटाळा करतो आणि ते सगळं ना तसंच ठेवतो. आणि त्यानंतर मग सकाळी जेव्हा उठतो आणि सकाळी असं विस्कटलेलं किचन बघतो त्यावेळेला बघा इतकं डोकं खराब होतं. आणि
अख्खा दिवस ना आपला पूर्ण खराब जातो. आणि या आठवड्यामध्ये म्हणजे माझ्यासोबत तर हे 1-2 वेळा झालंच की काहीतरी कारणास्तव मी रात्रीचे भांडे ठेवले आणि सकाळी उठल्या मग ना ते भांडे बघितले, किंवा सकाळी उठल्या ना किचन स्वच्छ करायला किंवा भांडे वगैरे घासायला वेळ मिळत नाही. कारण कधी 6 वाजता कधी 7 वाजतापर्यंत जो टिफिन आहे तर तो तयार करून द्यावा लागतो. आणि आधी मग स्वयंपाकाचं बघावं लागतं. त्याआधी घरातून थोडंसं झाडत काढून घेते. तर भांडे स्वच्छ करायला वेळ काही मिळत नाही. तर म्हणून मग ना रात्रीची भांडे सिंकमध्ये ठेवणं आणि सकाळच्या वेळेला आपलं डोकं खराब करणं, तर अशी ती गोष्ट होऊन जाते. तर त्यासाठी म्हणून जे काही आहे तर ते रात्रीच्याच वेळेला करून घेतलेलं बरं असतं. तर इथे बघा सगळ्यात आधी ना भांड्यांचं जे पाणी आहे तर ते मी विसळून घेते. बरेच वेळा बघा आपण काय करतो की तसंच ना भांडे स्वच्छ करायला घेतो, पण त्यामध्ये जे काही उष्ट खरकटं वगैरे असतं तर ते सगळं घासणीला लागतं आणि त्यामुळे पुन्हा मग भांडेना सगळे असे चिकट होतात. तर त्यापेक्षा ना भांडे घासायच्या आधी सगळ्या भांड्यांचं जे पाणी आहे तर ते विसळून घ्यायचं आणि त्यानंतरच मग जे काही भांडे वगैरे आहेत तर ते स्वच्छ करायला घ्यायचे. आणि रात्रीच्या वेळेला बघा आपल्याला ना जास्तीत जास्त 20 किंवा 25 मिनटं, कधीकधी 30 मिनटं, म्हणजे इतकाच वेळ आहे तर तो आपल्याला लागतो. पण या एवढ्याशा गोष्टीसाठी सुद्धा आणि एवढ्याशा वेळेसाठी सुद्धा बघा आपण कधीकधी ना इतका कंटाळा करतो आणि ते किचन तसंच राहू देतो. कधीकधी तर भांडे तसेच पडलेले असतात सिंकमध्ये, किंवा कधीकधी मग गॅस ओटा वगैरे सुद्धा खरकटाच असतो. आणि त्यावेळेला मग बघा मुंग्या, झुरळ यांचा ना म्हणजे रात्रभर तिथे ना तांडव चालू असतो. आणि या त्याच्याने ना किचनमध्ये मग मुंग्यांची, माशांची, झुरळांची संख्यासुद्धा खूप वाढते. तर म्हणून मग रात्रीच्या वेळेला ना आळस न करता थोडेसे 20-25 मिनटं आपण किचनला दिले की आपलं किचनसुद्धा छान राहतं, स्वच्छ राहतं आणि बघायलासुद्धा चांगलं दिसतं आणि आपलं मनसुद्धा अगदी असं प्रसन्न राहतं. तर बघा इतकी जी भांड्यांची जी आरास आहे, भांड्यांची जी रास आहे, तर ती सकाळसाठी पुन्हा आपली पडलेली राहिली असती. तर ती स्वच्छ करून घेतली रात्रीच्या वेळेला तर तेच आपलं एक काम सकाळसाठी हलकं होऊन जातं. आणि माझ्या इथे बघा इथे ज्या गॅप आहेत ना तर त्यामधून ना थोडं पाणी खाली सांडत होतं. आधी ना इथे एकदा मी एरल डाएट लावलेलं होतं, पण आता ते ना थोडं पुन्हा आणखी निघायला लागलं. तर यांना मी ते आणायला सांगितलं एरल डाएट, आणि त्या दुकानदाराने यांना ना म्हणजे गॅप फिलर म्हणूनच ना ते एक फेविक्विक की फेविकॉल असं काहीतरी एक ट्यूब आहे, मोठी होती, तर ती त्यांनी दिलेली. आणि ते बोलले दुकानदार की अर्ध्या तासामध्ये हे सगळं व्यवस्थित फिक्स होऊन जाणार म्हणून. पण 4-5 तास झाले त्याच्यानंतरसुद्धा ते काही फिक्स झालेलं नव्हतं आणि ते सगळी अशी त्याने त्यांना घाण पसरवली. तर म्हटलं यापेक्षा ना हे सगळं काढून घेतलेलं बरं राहील. कारण इथे ना एक परमनंटली सोल्युशन असलं की आपल्याला हे सिंक वगैरे स्वच्छ करायला बरं पडतं. नाहीतर मग बघा इथे ना सगळं असं हे पांढरं होतं आणि ते निघतं आणि पुन्हा आणखी ते गॅपमधून पाणी खाली सांडतं. त्यापेक्षा ना एरल डाएटचं जे ट्यूब असते तर तेच मी इथे लावणार आहे. तर म्हणून मग इथे हे जे लिक्विड होतं, जे सोल्युशन होतं, तर ते मी आधी काढून घेतलं, कारण ते बघायला ना अजिबात चांगलं दिसत नव्हतं. तर ते सगळं काढून घेतलं आणि जोही भांडे घासल्याच्या नंतर सिंक वगैरे आहे तर तो बघा आवर्जून स्वच्छ करून घ्यायचा. सध्याच्या याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा सिंकचे किंवा किचनचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कदाचित तुम्ही बोरसुद्धा होत असाल. पण बघा जी एक गृहिणी आहे किंवा जी स्वतःचे कामं स्वतःच करते, तिच्या इथे कामाला बाई नाही किंवा तिचे कामं तीच करते, तर या गोष्टींना वारंवार रिपीट होतात. तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्याल. तर सगळं जे सिंक होतं तर ते मी स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर इथे जो एक कॉर्नर आहे तर तो सुद्धा मी स्वच्छ करून घेते. कारण रात्रीचं मला किचन क्लीन करायचं असेल किंवा दिवसाचं किचन क्लीन करायचं असेल तर जे काही जेवणाखाणाचे भांडे असतात तर ते सगळे मी त्या कॉर्नरला ठेवते. आणि त्यानंतर जो गॅस ओटा आहे तर तो अगदी असा मोकळा असतो, तर त्यावेळेला किचन स्वच्छ करायला बरं पडतं आणि गॅस ओठ्यावर पसारासुद्धा दिसत नाही. तर म्हणून मग तो जो कॉर्नर आहे तर तो मी बनवून घेतला होता. माझं किचन ना अगदी छोटंसा आहे, गॅस ओटासुद्धा खूप छोटासा आहे आणि खूप असा सामानांचा पसारा होतो तिथे. तर म्हणून मग एक ते जे सोल्युशन म्हणू शकतो आपण त्याला, तर ते मी तिथे करून घेतलं होतं. तर त्यानंतर बघा जी ही गॅस ओठा आहे किंवा गॅसची शेगडी आहे, गॅसच्या मागच्या ज्या टाईल्स आहे तर त्यासुद्धा मी रात्रीला स्वच्छ करून घेते. कारण बघा कधी ना सकाळी ना इतकी घाई असते की इतकं छान पूर्ण असं डीप क्लिनिंग करायला वेळ मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात बघा जेव्हा आपण कुकर लावतो, स्वयंपाक बनवतो, त्यावेळेला ना गॅसच्या मागच्या ज्या टाईल्स आहेत, म्हणजे शेगडीच्या मागच्या ज्या टाईल्स आहेत तर त्यावरसुद्धा शिंतोडे उडलेले असतात. गॅसच्या खालीसुद्धा गव्हाचं पीठ किंवा जेवणाचे काय असे कणं वगैरे सांडलेले असतात. आणि आपण जेव्हा ते तसंच सोडतो ना तर रात्रीच्या वेळेला
मग ना तिथे ना मुंग्या लागतात आणि मुंग्यांची संख्या अशी आहे की एकदा जर त्या घरामध्ये शिरल्या की बघा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मग तुमच्या बिस्किटचे डबे असतील किंवा भाताचा गंज असेल तर प्रत्येक ठिकाणी मग त्या लागतात. तर त्यामुळे थोडीशी मेहनत घेऊन ना रात्रीच्या वेळेला जो गॅस ओटा आहे तर तो स्वच्छ करून घेतलेलं बरं असतं. त्यानंतर खाली जे काही पाणी वगैरे सांडलेलं होतं तर ते सुद्धा मी रात्रीच्या वेळेला ना एक तिथे सुका कपडा फिरवून घेते, म्हणजे ते सगळं असं रपचप रपचप वाटायला नको. तर म्हणून मग एक सुका कपडा फिरवून घेते आणि थोड्या वेळसाठी ना फॅन चालवून घेते. तर फ्लोअरसुद्धा स्वच्छ झालेला आहे. आणि त्यानंतर जो पाण्याचा माठ आहे तर तो सुद्धा रात्रीच्याच वेळेला भरून घेते, कारण सकाळी शाळेला जाणारे असतात, ऑफिसला जाणारे असतात, तर त्यांना थंड पाणी हवं असतं. सध्या तरी आता फ्रीजमध्ये पाणी ठेवणं बंद केलेलं आहे. कधी कधी ठेवल्यासुद्धा जातं, पण म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये ठेवलं जातं. तर म्हणून मग रात्रीच्याच वेळेला जो पाण्याचा माठ आहे तर तो सुद्धा मी भरून घेते, म्हणजे रात्रभरामध्ये जे पाणी आहे तर ते छान असं थंड होऊन जातं. तर बघा, एवढ्या कामामध्ये ना आपले फक्त 20-25 मिनटं लागतात. यामध्ये जर तुम्ही बघा ऑफिस गोईंग असाल तर तुमचे मसाल्याचे डबे स्वच्छ करून ठेवणं किंवा एखाद भाजीचं वगैरे चिरून ठेवणं, तर अशा गोष्टीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. माझ्या इथे म्हणजे असं आहे, मी घरीच असते पण तरीसुद्धा सकाळी सकाळी टिफिन बनवावा लागतो, म्हणून मग भाजीचं वगैरे चिरून ठेवणं अशा बऱ्याचशा गोष्टी मी सुद्धा रात्रीच्याच वेळेला करून ठेवते. तर बघा 9:30ला मी सुरुवात केली आणि बरोबर 10 वाजता जे माझं किचनचं काम आहे तर ते सगळं आटोपलं. यामध्ये सुद्धा सिंक स्वच्छ करायला मला थोडासा जास्त वेळ लागला, कारण सिंक थोडंसं ना विस्कटलेलं होतं त्यामुळे. तर 20-25 मिनटंच लागतात जेवणाच्या नंतर. पण सकाळी उठल्या उठल्या ना किचन जे आहे तर ते छान असं स्वच्छ बघून ना इतकं प्रसन्न वाटतं आणि आपला दिवससुद्धा खूप छान जातो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. हर हर महादेव.